नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आजची रेसिपी घेऊन येत आहे शाबूचं थालीपीठ। तर मी या ठिकाणी पावशर शाबू रात्रीच भिजवून घेतलेला आहे। 2 छोटे बटाटे किसून घेतलेले आहेत। हिरवी मिरची 5-6 बारीक करून पेस्ट केली। 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा याच्यामध्ये टाकून। आता हे सर्व साहित्य एकत्र छान मिक्स करून मळून घ्यायचे। पाण्याचा वापर नाही करायचा, कारण शाबूमध्ये ओला असल्यामुळे अगोदरच पाणी असते। बटाट्याला पण थोडंसं पाणी सुटतं मिठाने। थालीपीठ बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे। आता तव्याला लावून घेणार आहे मी। तूप लावून घेणार आहे तव्याला अगोदर। तूप नसेल तर तेलही चालते टाकलं तर। तव्याला लावून घ्यायचे आता हे। वरून नंतर थोडंसं तूप टाकून घ्यायचे। आता यावरती ताट झाकून 10 मिनिटं कमी गॅसवर भाजून घ्यायचे थालीपीठ। आता याच मिश्रणाचं मी शाबू वडे बनवणार आहे। वडे तयार आहेत, आता तळून घेणार आहे। तेल गरम करून घेतले या ठिकाणी। शाबू वडा करताना नेहमी शाबू वड्याला एक छोटंसं मध्ये छिद्र किंवा होल पाडायचं, कारण शाबू जर जास्त भिजलेला असेल तर फुटण्याची शक्यता जास्त असते। कारण माझ्याकडूनच गेल्या वर्षी शाबू वडा फुटलेला आणि हातावरती पूर्ण तेल उडून आलेलं, हाताला भाजलेलं माझ्या। जवळजवळ 15 दिवस 1 महिना ट्रीटमेंट चालू होती त्यासाठी। त्यामुळे नेहमी काळजी घेऊनच करायचं आहे। शाबू जर जास्त भिजलेला असेल तर तो फुटू शकतो। या ठिकाणी शाबूचं थालीपीठ वाफवलेलं आहे। तर या ठिकाणी मी एकाच मिश्रणात 2 पदार्थ बनवलेत, एक शाबूचं थालीपीठ आणि दुसरे शाबू वडे। खूप छान टेस्ट लागते, तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने। हे शाबू वडे तयार आहेत। तर पूर्ण व्हिडिओ एकदा नक्की बघा। आवडले तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक यू।